मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे 12वी बोर्ड प्रश्नपत्रिका 2025ला हाच पेपर येण्याची पूर्णपणे शक्यता आहे. तरी मी तुम्हाला ही प्रश्नपत्रिका पूर्णपणे समजवून देतो व तुम्ही पूर्णपणे ही प्रश्नपत्रिका नोट करून व वाचून बोर्डला जा. जर तुम्हाला ही प्रश्नपत्रिका नाही आली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नका करा. येत्या 13 फेब्रुवारीला हाच पेपर बोर्डला येणार आहे. तर आपण बघूया की 2025ची बोर्ड परीक्षामध्ये मराठीचा पेपर येतो का नाही. चला तर पहिली आहे आपली कृतीपत्रिकामध्ये आकलन कृती, व्याकरण यामध्ये आकृत्या किंवा चौकटी पेनाने अथवा पेन्सिलने व्यवस्थित काढाव्यात. स्वच्छता, नीटनेटकेपणा व नियमितनुसार लेखन यांच्याकडे जीवनपूर्वक लक्ष द्यावे. तर मित्रांनो, आपण विभाग 1 गद्य याच्यापासून सुरुवात न करता व्याकरण कृतीपासून सुरुवात करायचा. कारण आपल्याला टाईम पुरत नसतो, तर आपण केव्हा पण व्याकरण कृतीपासून सुरुवात करायची. जे मोठे मार्क्सचे जे जास्त मार्क्सचे क्वेश्चन असतात त्यांना आपण महत्त्व द्यायचे. हे छोटे मार्क्स असतात. तरी पण गद्य हे 8 मार्काचं आहे, तरी गद्य पूर्णपणे आपण लिहूनच टाकायचं. तर आपल्याला आउट ऑफ मार्क्स हवे असतील तर सुरुवात आपण करूयात व्याकरण कृतीमधून. चला तर आपण व्याकरण कृती बघूया. हे PDF मी तुम्हाला सेंड करून देईन. हे PDF माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तर आपण डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन घेऊन घ्यावीत. उपयोजित मराठी व्याकरण कृती. तर आपला व्याकरण कृती हे आहे. चला मित्रांनो, सूचनेनुसार कृती करा, योग्य पर्याय निवडा. तर मित्रांनो, हेच व्याकरण कृती तुम्हाला येण्याची पूर्णपणे शक्यता आहे. बघूया आपण. निशिगंध हा निशिगंधत्व असेल, याचं उत्तर लिहायचं मित्रांनो. तुम्हाला निशिगंध म्हणजे निशिगंधच आहे, याचं उत्तर लिहायचं तुम्हाला. याचं उत्तर असेल विरुद्धार्थी. वरील विरुद्धार्थांचे उद्गारार्थी वाक्य ओळखून लिहा. उद्गारार्थी वाक्य लिहायचे मित्रांनो तुम्हाला. बघू शकता आपण आता पुढचा सूचनेनुसार सोडवा. पुढील सगळे मार्ग बंदच होते, याचं नकारार्थी वाक्य करायचं मित्रांनो तुम्हाला. जसं पुढील सगळं मार्ग बंदच होते, जसे तुम्हाला याचं नकारार्थी वाक्य करायचं मित्रांनो. योग्य पर्याय निवडा. पती पत्नी हा सामाजिक शब्दातील समास ओळखून लिहा. योग्य पर्याय निवडायचा मित्रांनो तुम्हाला. आता ह्या व्याकरण कृतीमध्ये तुम्ही अभ्यास करून जायचा आहे. आपल्याला प्रश्नपत्रिका मिळते आहे, तर याचा पूर्णपणे अभ्यास करावा. कारण प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन येताच. हे बोर्डने लिहिलेले आहे. नवीन प्रश्न बोर्ड टाकत नसते. मागचे 4-5 वर्षाची प्रश्नपत्रिका आपण करून घ्यायचे असतात. चला मित्रांनो, तर दुसरा प्रश्न आहे. पावलोपवली ह्या सामाजिक शब्दाचे समासाचे नाव लिहा. याचं नाव लिहायचं मित्रांनो तुम्हाला. मित्रांनो, नवीन असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला आपण टच करून द्यायचं. जसे पहिला जो व्हिडिओ मी टाकेल तुम्हाला, तो व्हिडिओ तुमच्या लगेच नोटिफिकेशनवर येईल. जसं क्लिक करायचं, नवीन व्हिडिओ बघत राहायचे. मी हलकेच उठतो या वाक्यातील प्रयोग ओळखून लिहा. कर्तरी प्रयोग आहे मित्रांनो याचं उत्तर. बघू शकता आपण. भारवे प्रयोग असलेली वाक्य शोधून लिहा. भारवे प्रयोग याचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे मित्रांनो. बघू शकता आपण. मुंगी उडाली आकाशी, तिने गिळले सूर्याशी. वरील काव्यपंक्तीचा अलंकार ओळखायचा मित्रांनो तुम्हाला. बघू शकता तुम्ही. अतिशयोक्ती याचं उत्तर आहे मित्रांनो. बघू शकता तुम्ही. चौकटी पूर्ण करा. आहे ताजमहल एक जगती, तोच व्याजपदी. या वाक्याचे उपमान लिहायचे मित्रांनो तुम्हाला. बघू शकता तुम्ही. या वाक्याचे उपमान लिहायचे. या वाक्याचे उपमान याचं उत्तर मी तुम्हाला सांगून देतो मित्रांनो. अन्वय अलंकार आहे. अन्वय अलंकार लिहून यायचं मित्रांनो. फितूर होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ खालील पर्यायातून ओळखा. मित्रांनो, खालील पर्यायातून ओळखायचं आहे तुम्हाला. फितूर होणे या वाक्यात उपयोग करायचा मित्रांनो तुम्हाला. बघू शकता तुम्ही. मित्रांनो, सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन आपला आहे निबंध लेखन. निबंध लेखन हा 10 मार्काचा असतो मित्रांनो. हा निबंध लेखन सोडायचा नसतो. तुम्ही 50 ते 200 ते शब्द मित्रांनो, कमीत कमी 1 ते 2 पेज चांगल्या अक्षरात सुशिक्षित
सुरळीत प्रमाणाने आपण लिहिलेलं असेल तर आपल्याला पूर्णपणे 10 ते 10 मार्क मिळत असतात. तर मित्रांनो हे आपलं व्याकरण कृती झालेलं आहे. तर मित्रांनो आपण पहिल्या कृतीजवळ जाऊया. चला तर मित्रांनो आपला असा गद्य 1 पर्यंत आलेले आहो आपण. विचारांची गती म्हणजे प्रगती मित्रांनो. जसा हे पॅरेग्राफ दिसतोय तुम्हाला, या पॅरेग्राफमध्ये तुम्हाला दिसूनच जाईल, बघू शकता तुम्ही या पॅरेग्राफमध्ये तुम्हाला दिसूनच जाईल की या पॅरेग्राफमध्ये तुम्हाला सर्व या पॅरेग्राफमधून आपण काढू शकता. तर मित्रांनो हे बघू शकता आपण, असे पॅरेग्राफ असतात, ह्या पॅरेग्राफमध्ये तुम्हाला करायचे असतात. तर गाईज बघू आपण स्वमत लिहायचे. स्वमत हे सोडायचं नसतं मित्रांनो, कारण की 4 मार्क असतात या स्वमतला. यथाप्रमाण गती ही गरज आहे, हे विधान तुमच्या शब्दात लिहा. हे शब्द लिहा. वाहन चालवत असताना कोणी काळजी घ्यावी ते सविस्तर लिहा. मित्रांनो जसे तुम्ही वाहन चालवत असतात काय काळजी घ्यायला हवी, घरातून हेल्मेट घ्यायचं, रस्त्याच्या डावी बाजूनं चालायचं, हे तुम्ही काळजी घेऊ शकतात मित्रांनो. असं तुम्ही तुमच्या मनाने लिहू शकता मित्रांनो. जेव्हा दात दुखतो तेव्हा लेखकाला होणारे साक्षात्कार, हे तुम्ही बी तुमच्या मनाने लिहू शकता मित्रांनो, कारण की पॅरेग्राफमध्ये असतातच, पॅरेग्राफमधून बघून लिहू शकतात तुम्ही मित्रांनो. दुसऱ्या दबादाराची लेखनामती, हे पण पॅरेग्राफमध्ये आहे मित्रांनो. पॅरेग्राफमध्ये सर्व सुरळीतपणे लिहिलेलं असतं, बघू शकता आपण, सुरळीतपणे लिहिलेलं असतं पॅरेग्राफमध्ये. तर मित्रांनो बघू शकता आपण पॅरेग्राफमध्ये लिहायचं जसं काही नाही, याचं एवढं काही नसतं. पॅरेग्राफमधून लिहिलेलं स्वमत अभिव्यक्ती हे 4 मार्क सोडायचेच नाही मित्रांनो, कारण की स्वमत हे खूप सुरळीतपणे आणि सुशिक्षितपणे लिहायचं असतं. आणि स्वमत हे मनाने लिहायचं असतं. स्वमत मी सांगू नाही शकत मित्रांनो तुम्हाला, पण स्वमत मनाने लिहिलं तरच आपल्याला पैकीचे पैकी मार्क मिळत असतात. तर मित्रांनो मी तुम्हाला सांगू शकतो, रिमझिम पावसाची अडई हे वनी रान बदकाकडून होणारी कृती, हे पण आपल्या उतार्यामध्ये आहे मित्रांनो. उतार्यामधून बघून लिहू शकता तुम्ही. कारणे लिहा, हे पण कारणे लिहा पण लिहू शकता मित्रांनो. मुलांच्या जंगलात पर्यावरणात न्यावे कारण. तर मित्रांनो हे बघा पद्य आपले, कारणे समुद्रवस्थ होते कारण. मित्रांनो जशी आपण मी तुम्हाला प्रश्नपत्रिका दाखवते, हे विरुद्ध आपण यूट्यूबवर न टाकता 1-2 घंट्यामध्ये डिलीट होऊन जाऊ शकते. तर मित्रांनो ही ओरिजिनल प्रश्नपत्रिका आहे. याच्यासाठी मी तुम्हाला सांगतोय, मी सांगतोय ते पटापट लिहून घ्या, नाहीतर आपल्या कॉफीवर उतरवून घ्या. मी सांगतोय ते प्रश्नपत्रिका नक्कीच या 2025च्या बोर्डामध्ये येणारच, हे मला असं वाटतंय मित्रांनो. तर मी सांगतो तुम्हाला, हे बघून घ्यावं आपण. हीच प्रश्नपत्रिका येण्याची खूप 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 अपेक्षा आहे मित्रांनो, कारण की प्रिवियस इयरमध्ये तितके पण मागचे वर्षाचे पेपर आले होते. ते 2024मध्ये मी असाच पेपर केलेला होता. ते आता माझं अकाउंट बॅन झालेलं आहे, त्याच्यामुळे मी नवीन अकाउंट खोललेलं आहे. तरी मित्रांनो या चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा व माझ्या चॅनलला पुढे न्यावे, हीच मी करतो तुम्हाला. कारण की व्याकरण लेखन हे आपलं इम्पॉर्टंट होतं, म्हणून मी व्याकरणमुळे तुम्हाला थोडंफार नॉलेज दिले. तर मित्रांनो ही प्रश्नपत्रिका आपण नोट करून घ्यायची आणि याचाच अभ्यास करून जायचा. मी काय असं म्हणत नाही याचाच अभ्यास करा म्हणून, आपला मागच्या प्रिवियस इयरचे सुद्धा पेपर उचलून बघायचे व मागचे प्रिवियस इयरचे पेपरसुद्धा आपण रिपीट लिहिले, वाचले तर आपल्या लक्षात येऊन जातं आणि मागच्या 4-5 वर्षामधलेच क्वेश्चन बोर्ड देत असते. तर मित्रांनो चला, इतक्यात मी तुम्हाला सांगतो, हे आपले प्रश्नपत्रिका झाले आहे. मी तुम्हाला PDF आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. चला तर मिळू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. सो गाईज बाय.